आता पाहणार आहोत मुंबई त्याचबरोबर पुणे शहरामधील टॉप 9 बातम्या। मुंबई उच्च न्यायालयाबाहेर काळी जादू करणाऱ्याचा शोध सुरू। हायकोर्टाबाहेर काळी बाहुली, नारळ, सुपारी, लिंबू असं साहित्य आढळलं। अंधश्रद्धा आणि काळी जादू विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल। सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून शोध सुरू। मुंबईकरांचा प्रवास गारगार होणार। बेस्टच्या ताफ्यामध्ये लवकरच 140 वातानुकूलित बसेस दाखल होणार। सध्या 24 एसी बसेस रस्त्यावर धावत आहेत। पुण्यामध्ये महानगरपालिकेचे 35 पैकी 10 जलतरण तलाव बंद। ऐन उन्हाळ्यामध्ये नागरिकांची गैरसोय। ऐन उन्हाळ्याच्या हंगामामध्ये 10 जलतरण तलाव दुरुस्ती आणि तांत्रिक बाबींमुळे बंद। पत्राचाळीची सोडत अखेर 4 एप्रिलला। गोरेगाव इथं 629 घरांसाठी म्हाडा मुंबई मंडळाची तयारी सुरू। घरांचा ताबा देण्यासाठी मंडळाकडून काढण्यात येणारी सोडत रहिवाशांच्या विरोधामुळे रखडली होती। पश्चिम रेल्वेकडून मागील 5 वर्षांमध्ये मुंबई विभागातील 105 लेव्हल क्रॉसिंग बंद। त्यामुळे रूळ ओलांडताना होणाऱ्या अपघातांचं प्रमाण कमी। उन्हाळी सुट्ट्यांसाठी चालवल्या जाणाऱ्या विशेष साप्ताहिक रेल्वे आणखी 3 महिने चालवल्या जाणार। पुणे विभागातून दौंड अजमेर, सोलापूर अजमेर विशेष रेल्वे 29 जूनपर्यंत चालवली जाणार। नवी मुंबईच्या खारघरमध्ये बेकायदा इमारतीवर सिडकोचा हातोडा। कल्पना नसताना कारवाई झाल्यानं रहिवाशांचे हाल। बाहेर काढल्यानं रहिवाशांवर सामानाबरोबर रस्त्यावर राहण्याची वेळ। पुण्यातील हिट अँड रन प्रकरणामधील आरोपीला अटक। मॉर्निंग वॉकला गेलेल्या 49 वर्षीय सुजित कुमार सिंगला भरधाव कारच्या धडकेमध्ये मृत्यू झाला होता। फरार आरोपीला पकडण्यामध्ये पोलिसांना यश।